पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बजरंग बली की जय। मंगलमूर्ती मोरया। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमतिप्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारी जोजी हे शब्द ब्रह्माशेष ची मूर्ती सुवेश तेथ वर्णवपु निर्दोष मिरवत असे स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदबंधनागर तेचे रंगाथिले अंबर जेत साहित्यमाने देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणधुणती क्षुद्रगंडिका अर्थध्वनी नाना प्रमेयाची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तेथे वयसाधिकांच्या मती तेची मेखळा मिरवती सोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा सडदर्शने म्हणपती तेची भुजांची आकृती म्हणोनी संवादे धरिती आयुधे हाती तरी तर्कुतोची फरसु नीती भेदंकुशु वेदांत तो महारसु मोदको मिरवे एके हाती दंतु जो स्वभावता खंडितु तो बौद्ध मत संकेतु वार्तिकाचा मग सहजे सत्कार वादू तो पद्मकर वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभयहस्तु देखा विवेकबंधू स्विमळू तोच शुंडादंडू सरळू जेत परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवाद तोची दशनू जो समता शुभ्रवर्णू देव उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्नराजू मज अवगमिल्या दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृतमुनी आली सेविती प्रमेय प्रबाल सुप्रभ द्वैताद्वैत चैचिनी कुंभ सरिसेपणे एकवटत इव मस्तकावरी उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञानमकरंदे ये कुतुमे मुकुटी सुगंधे शोभती बली आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेत शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपान मिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु विशेष अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीसी पाटा फुटे मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी का चिंतामणी आली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे मनवणी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे
जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती का तीर्थे जिये त्रिभुवनी ये घडती समुद्रावगाहनी ना तरी अमृत रसास्वादिनी रस सकळ तैसा पुडत पुडती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरची पुरविता तो आता वधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानदी नाना नवरस सुदाब्दी परिपूर्ण हे ही परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्रदाता वसवटा शेषांचे ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे नाना कथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्कारोणी महामती व्यासाची म्हणून हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो येतो निरसा झाला अवो रसाळपणाचा देवीची आई काणिक एक येतो निशब्द श्री सच्चास्त्रिक आणि महाबोधी कोवळिक दुनाबली चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुची साले आणि सौभाग्य पोकले सुखाचे येत माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता दृढपणा उचिता दिसे भले एक कळा विदपन कळा पुण्यासी प्रताप आगळा म्हणून जन्मी जयाचे आवळीला दोष हरले आणि पाहताना वेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणास गुणपणाचे पिक बहुवस येत बाणूचे नितेजे दवळले जैसे त्रैलोक्य दिशे उजळले ऐसे व्यासमती कवळले मिरवे विश्व का सुक्षेत्री बीज घातले ते आपुलिया परी विस्तारले ऐसे भारती सुरवाडले अर्थ जात ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागरची होईजे ऐसे सकळ की प्रथम वयसा काळी लावण्याची नवाळी प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी नातरी उद्यानी माधवी घडे ते तवन शोभेची कानी उघडे आदिला पासोनिया पाडे जिया परी नाना घनीभूत सुवर्ण जैसे निहाळिता साधारण मग अलंकारी परवे परानी वाढवदावी जैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते परवे पण पातले ते जाणून काय आश्रयिले इतिहासी नाना पुरते प्रतिष्ठे लागी सानीव धरवणी अंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारतारी म्हणून महाभारती नाही तेनो हेची लोकीतिही येणे कारणे म्हणपे पायी व्यासोच्छिष्ट जगत्रय ऐसी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगल धाम अवधारी जो आता भारत कमळ परागू गीता क्यू प्रसंगू जो संवादिला श्रीरंग अर्जुनेसी नातरी शब्द ब्रह्माब्दी मथियला व्यासबुद्धी निवडले निरवधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के कडसले निर्विवेके पद आले परिपाके आमोदासी जे अपेक्षिजे विरक्ती सदा नवो विजय संधी सोहम भावे पारंगती रमजे जेथ जे आकर्णी जे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्वी संगती मणितली कथा ते भगवद गीता मणिजे जे ब्रह्मेशानी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविचे आदरीसी जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे ते विचिती मने मवाळे चकोरत लगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा
अति हळवारपण चित्ता अणोनिया शब्दे विन संवादिजे इंद्रियाने नता भोगिजे बोलादी जोंविजे प्रमेयासी जैसे भ्रमर परा गुणेती परी कमळदळे नेनती तैसी पर्याये सेवती ग्रंथी ये का फुला ठाकून सांडिता अलिंगीचे चंद्र प्रकटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे ऐसे निगंभीरपणे स्थिराबलेने अंतःकरणे अथिला तोची जाणे मानू ये अहो अर्जुनाची पंथी जे परिसनया योग्य होती ती कृपा करोणी संधी अवधान द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणाला गौणी विनिमिले प्रभू सखोल हृदया पुले म्हणोनिया जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी पोवडी वाचा तरी अधिक चितयाचा संतोषाधी तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपसाला प्रार्थू काही परी अपराध तो आणि काय जे मी गीतार्ध कवळू पाये हे अवधारा विनूलाये म्हणवोनिया हे अनावरण विचारिता वायाची दिवसा मनला चिंता एरवी काय भानुली काय उद्योगादी की टिटिभूचांचवरी मापसुये सागरी मी नेन तू त्या परी प्रवर्तेथ ऐका आकाश गिवसावे तरी आणिक त्यावणी थोर व्हावे म्हणवणी आपाडुये आगवे निर्धारिता या गीतार्थाची थोरी स्वये शंभुवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोणी ते तारू म्हणेने निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व हा गीत पदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्षानुवादला ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद ते ताल्पमे मतिमल्लकाय होय हे अपार कैसे निकबळावे महातेज कवने धवळावे गगन मुठी स्वावे मशके किवी परी एदासे एकाधारू तेनेच बोले मी सदरू जे सानकुळ श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे एरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिसीच आहे की मृतही जीवितलाये अमृत सिद्धी जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाय अधी भारती एत वस्तु सामर्थ्य शक्ती नवलकाई कसया ते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तोलाये ग्रंथी ये तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी गियावे तुमते विनवितु असे आता देईजो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निर्मितू त्या पुढया परी अलंकारितो भरतया परी तव श्री गुरु म्हणती राई हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त दी झडकरी विगा या बोला निवृत्तीदासू पावोणी परम उल्हासू मने परी सामनावकाशू देवोनिया धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय तरी पुत्रस्नेहे मोहितू धृतराष्ट्रासे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची जे धर्मालय म्हणजे तेथ पांडवाणी माझे गेले असती व्याजे सुंदासिनी तरी ते चित्वेलावसरी काय किजतासे एरैरी ते झडकरी कथन करी मज प्रती संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनः सदा
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य वचलले जैसे महाप्रलयी पसरले कृतांतमुख तैसे ते गणदाट उठावले कवाट जैसे उसळले काळकुट धरी कवन नातरी वडवानल साधुकला प्रलय वाते पोकला सागर शोषोणी उदवलांबरासी तैसे दळदूर्धर नाना विही परिकर अवगमले भयासुरतीये काळी ते देखोण्या दुर्योधने अवेरिले कवणिमाणे तैसे गणगणिजे पंचानने गतकटाते पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं च मूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता मग द्रोणापास्याला तया ते म्हणे हा देखिला तैसा दळभार उचलला पांडवांचा गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध भूस भवते रचले अति बुद्धिमंदे द्रुपद कुमारे जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देवणी गुरुठा केला तेने हा सैन्य सिंह करिला देख देख अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः आणि कह्या साधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण जे क्षात्रधर्मी निपुण वीर हाती जे बळे प्रौढी पौरुषे निमार्जुना सारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची एत युधानो सुवटू आलासे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपद वीरू दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजस्य वीर्यवान् पुरुजित्कुन्दिभोजश्च शैव्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदीयाश्च सर्व एव महारथाः चेकितान दृष्टकेतु काशीराज वीर विक्रान्तु उत्तमौजा नृपणातु शैव्य देख हा कुन्दिभोज पाये एत युधामन्युलाये आणि पुरुचितादिराय हे सकळ देख हा सुभद्रार्दय नंदनु जो अपरुणवारजुनु तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु देखे द्रोणा आणि कही द्रौपदी कुमार हे सकळ हे महारथी वीर मितीने जे पर्यापार मिळले असती अस्माकंतु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामामि कर्णश्च सौमदत्तिस्तथैव च आतामुचादळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगिजती उद्देश एक दोन्ही जाईजती बोलोनी तुम्ही आदि करुणी मुख्य जे जे हा भीष्म गंगानंदनु जो प्रताप तेजस्वी भानु रिपुगज पंचारणु कर्णवीरू या एकेकाचे निमनो व्यापारे हे विश्ववय संवरे हा कृपाचार्यन पुरे एकलाची एक विकर्ण विर्वाये अश्वत्थामा पैलपाये या चाडदर सदा वाये कृतांत मुनी समितिंजयो संवदती ऐसे आणि काही बहुताती यांची आबळामती धाताहिनीने अन्नी च बहवः शूरा मदर्थी दग्ध जीविताः नानाशस्त्र प्रहरणाः सर्वे युद्ध विशारदाः जे शस्त्र विद्या पारंगत मंत्रावतारमूर्त कोकाजे अस्त्र जात येतो निरुड हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापवंगी परिसर्व प्राणे मजची लागी आराईले असती पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचवणी न स्पर्शे मी सर्वस्मया तैसे सुभटासी आमची आकाशाचे निपाडे देखती आपले जीवित धोकडे ऐसी निरवधी तोकडे स्वामी भक्त सुंदती कुलकणी जाणती कळे कीर्ती सीजती हे बहुवासो क्षात्रनिती धोणिया ऐसे सर्वा परिपुरते वीरदळी आमुदे आता काय गणूया ते अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं
पर्याप्तं विनमे तेषां बलं भीमाभिरक्षितं वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू जो जगजेती जगी स्वटू तया दळवैपणाचा पाटू भीष्मासी पै आता याचे निबळे गवसले हे दुर्गदेसे पन्नासिले येणे पाडे ते कुळे लोकत्रय आधीच समुद्र पायी ते तद्वाडपण कवना नाही बघ वडवाणू तैसे आई बिरदा जैसा नातरे प्रलय वन्नी महाबातू या दोघा जैसा सांगा तू कैसा हा गंगा सुतू सेनापती आता येणेसे कवन भिडे हे पांडव सैन्य कीर थोकडे परिशिलेने पाडे दिसत असे वरी भीमसेन बेतू तो झाला से सेनानातू ऐसे बोलून या मातू सांगितले तेने अयणेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि मग पुनरपि काय बोले सकळ सैनिकाते म्हणतले आता दळबारा पुलाले सरसे करा जयाजी अक्षोहिणी तेने दियारणी वर्गन कवन कवनी महारथिया तेने दियावलिजे भीष्मातळी राहिजे द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाचे गुरक्षाबा मी तैसा देखाबा येणे दळबार वागवा साचवा मचा तस्य संजनयन् हर्षं कुरुरुद्ध पितामहः सिंहनादं विनद्योचैः शङ्खं दद्मौ प्रतापवान् या राजयाची बोला सेनापती संतोषला मग तेने गेला सिंहनादू तो गादत असे अद्भुत दोन्ही सैन्यातू प्रतिध्वनीन समातू उपजदासे तयाची उलगासवे वीरवृत्तीचे धावे दिव्य शंख भीष्मदेव्या स्फुरिला ते दोन्ही नाद मिळले ते त्रैलोक्यपदिरीभूत झाले जैसे आकाश कापडले तुटोणिया गडगडीतांबर संबळद सागर शोभळे चराचर कापदासे तेने महाघोष गजरे दुमद्विताते गिरी कंदरे तव तळा माझी रणुदरे स्फुरली ततः शंगाश वीर्यस्य पनबानक गोमुखाः सहसैवाभ्यान्यन्त सशब्दस्तुमुलो भवत् उदंड सैंग वाजते भयानके काकाते महाप्रलयो जेते धाकडासी बेरी निशान मांदळ शंग काळा भोंगळ आणि भयासुरन कल्लोळ सुभटांचे आवेशे पूजा त्राटिती विसनेले आकादेती येत महामद भद्रयाती आवर्तीना येत वेडांची कवण मातू काचया केर पिटतू येणे दचकला वृतांतू अंगणे गे एका उभयाचे प्राण गेले सांगाचे दात बैसले बिरुदाचे दादुले बताती ऐसा अद्भुत दुरंबाळू ऐकोणी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रलय काळू ओढवलाजी ततश्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधव पाण्डवशैव दिव्यौ शङ्गो प्रदद्मतु पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मौ महाशङ्खं भीमकरमावृकोदरः अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवस्य सुघोषमणिपुष्पकौ ऐसी स्वर्गे मातु देखोणी तो आकांतो तो पांडव दळांतो वर्तले काही कोकाणीसार विजयाचे इथे भंडार महातेजाचे जेत गरुडाचे जांभळिकीचे कातले चारी ही पाकांचा मेरू जैसा रौम्र मिरवतसे तैसा तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी जेताश्वाको आपण वैकुंडीचा राणा जान तया रथाचे गुण काय वर्णू ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंद शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीद्वासे पायी कपाटीसी गादला आपण पुढा राहिला तेने पांचजन्वास्प्रिला वलिळाची परितो महाघोष दोरू गर्जतासे गैरू जैसा उदयला लोपिली करू नक्षत्राते तैसे ब्रह्माळ भवते
कौरवदळी गाजत होते ते हरपुणे न घेऊते गेले तेथ तैसाचे देखे रे निनाद अति गैरे देवदत्त दोन धरे आस्वरीला ते दोन्ही शब्दाचाट मिळाले एकवट तेत ब्रह्मकटाशत कुट हो पादासे तो भीमसेन सनेला जैसा महाकाळू कवळला तेने पौंड्रास फिरला महाशंभो तो महाप्रलय जलधरू जैसा गडगडीला गैरू तव आनंद विजयस्फुरिदासे नकुळे सुघोषु सहदेवे मणिपुष्पकु येने नादे अंधकु गजबजला ढाके काशस्य परमेश्वासस्य खंडी च महारथा दृष्टतुम्नो विराटस्य सात्यकीशा पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपदे सौभद्रस्य महाबाहुशङ्खं दद्मु पृथक् पृथक् सघोषोदार्तराष्ट्राणां हृदयानि व्यधारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो वेणुनादयन् ते तपोपति होते अनेक द्रुपद द्रौपदेयादिक हा काशीपती देख महाबाहू ते अर्जुनाचा सुतू सात्विक अपरदतो दृष्टदुमो नृपनाथो शिखंडीहण विराटादी नृपवर दे सैनिक मुख्यवीर तिही नाना शंख निरंतर स्फुरिले ऐसे महाघोष निर्घांते शेष कुर्मावचिते गजबजवनि भुवाराते सांडुवादी तेत तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदार आंदोळीत समुद्र जळ उसरत कैलास वेरी पृथ्वी तळ उलतो पहात आकाशासे असुरत तेत सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोठवादी झाली ऐशी एक टाळी पिडली सत्यलोकी दियाची दिन धोकला जैसा प्रलय काळ मांडला ऐसा हाकारू झाला तिन्ही लोकी ते देखोणी आदि पुरुष विस्मितो म्हणे जने होय पांतु मग लोपिला अद्भुत संभ्रम होतो म्हणून विश्व सावरले एरवी उगांत होते वडवले जय महाशंका स्वरले कृष्णादिकी तो घोष तरी उपसंहारला परिपडसाद होता राहिला तेने दळभार विध्वंसला कौरवांचा ऐसा गजगटातू सिंहलीला विदारतू तैसा हृदयाते भेदतो कौरवांचिया तो गाजत सवाई कधी तव वेची घालती एकमेकाते म्हणते सामदरे सामद अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजा प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः तेत बळे प्रौढी पुरते महारथी वीर होते ती पुनरपि दळाते आवरले मग सरसेपणे उठावले दुनवटोने उचलले त्या दंडी क्षोभले लोकत्रय तेत पांडवली धनुधर वर्षदानी निरंतर जैसे प्रलयात जलधरानि मारका ते देखली अर्जुने संतोष घेऊन म्हणे मग संभ्रमे दिटी सेने घाले तसे तव संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखले मगदिला धनुष्य उचलले पंडुकुमरे ऋषिकेशं ददा वाक्यमिदमाह मयीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सव्योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानान् वेक्षेऽहं एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः हे वेळी अर्जुन म्हणतसे देवा आता धडकरी रथो पेलावा निवोणी मध्ये घालावा दोही दळा धमी नावेक हे सकळ वीर सैनिक नाळेना शेक सुंद तेजे हे ताडे अस्ति आगवे परिकवणे सिम्या दुंदावे हे निलागे पावे मनवणिया बौद्ध कर्णे कौरव हे आतुर दुस्वभाव वाटिवे विनाव पान्नती झुंजी झुंजाची आवडी धरती परिसंग्रामे दीर्णवती हे सांगोणी राया प्रतीकाय संजय म्हणे संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोर्वयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति तत्रापश्य स्थितान् पार्थ पितॄणत पितामहान्
आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीं सतां श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्टो विषीदन्यतमब्रवीत् ऐकार्जुनैतुके बोलिला तव श्री कृष्णे रथोपी लीला दोही सैन्यामाजी केला उभा तेने जेत भीष्म द्रोणादिक जवळके जे सन्मुख पृथ्वीपती अनेक बहुता हाती हेत स्थिर करोणिया रथो अर्जुन से पाहतो तो तळवार समस्तो संभ्रमेसी मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरुवाशेक तव कृष्ण मनी नावे के विस्मय झाला तो आपण म्हणे हेत काही कबण जाणे हे मनी धरलेने परी काही आश्चर्यासे ऐसी पुढील से घेतू तो सहजे जाणे हृदयस्तू परी उगासे निवांतू ते वेळी तेत पार्थ सकळ पितृपितामह केवळ गुरुबंधू मातुळ देख झाला इष्टमित्रा फुले कुमारजना देखिले हे सकळास्ती आले तया माझी सुरंजन सासरे आणि काही सगळे सोयरे कुमारपौत्र धनुर्धर देखिले देत जया उपकार होते केले की आपदी जे रक्षले हे असो वडील धाकले आदि करणी ऐसे गोत्र जिलोई दळी मुदित झाले असे कळी हे अर्जुन ते वेळी अवलोकले हे तमणी गजबज झाली आणि अपयशी कृपा आली त्याने अपमाने निघाली वीरवृत्ती ज्या उत्तम कुळीच्या होती आणि गुणलावण्यादी याने केलेन साथी सुतेजपणे नवी आवडीचे निभरे कामुकणे जन्मणता विसरे मग पाडे विना नसरे भ्रमला जैसा की तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तदा सिद्धी आठवेना ऐसे अर्जुना देत झाले असे पुरुषत्व गेले जे अंतःकरण दिले कारुण्यासी देखा मंत्रज्ञ परळ जाय मग तेथा का जैसा संचार होय ऐसा तो धनुर्धर महामोय आकळीला म्हणून असता धीरू गेला हृदयात रावो आला जैसा चंद्रगळी शिवतला सोमकांतू तया परी पार्थू अतिस्नेह मोहितू मग सखे दासे फलतुसी अच्युतेसी अर्जुन उवाच दृष्ट्वेवं स्वजनं कृष्ण युत्सं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमारशश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला मेळावा तव गोत्रवर्ग वागवा देखिला येत हे संग्रामी मुदित झाले असती किरे समस्त परी आपण पेया उचित केवी होय येणे नावेची नोकाई मज आपण पे सर्वता नाही मन बुद्धी ठाई स्थिरणवये देखे देह कापत तो नासे कोरडे होत विकळता उपजत गात्रासी सर्वांगा कंटाळाला आधी संताप उपनला तेत बेंबळा तो गेला गांडीवाचा तेन धरती निष्ठरे परिणीच्या तोणी पडले ऐसे हृदयाचे व्यापले मोहेने जे वज्रापासून कठीण दुर्धराती दारुण तयावणी असाधारणे स्नेह नवल जिने संग्राम हरिजिंतीला निवांत कवचाचा ठाव फेडिला तो अर्जुन मोहे कवळला क्षणा माझी जैसा भ्रमर भेदी कोडे बळतैसे काष्ट कोरडे परिकळिके माझी सापडे कोवडिये तेथ उत्तीर्ण होईल प्राणे प्रीते कमळदळ चिरुणेने जैसे कठीण कोरडे म्हणे स्नेह देखा हे आदिपुरुषाची माया ब्रह्मयायिनेची आया म्हणून बोलविलाय के राया संजय म्हणे अवधारी मग तो अर्जुन देखोणे सकळ सुजनू विसरला विमानू संग्रामीचा कैसे नेनो सदयता उपनली तेथे चित्ता मग म्हणे कृष्णा तानासी जेथ माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ जेव धावे हे सकळ येणे नावे निमित्तान च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोण पश्यामि हत्वा स्वजनमाहवे या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका काणवधावे हे एरे राघवे गोत्र जामुसे मनोने जळो हे झुंज प्रत्ययानये मज येणे काय काज महापापे देवा भवता परी पाहता येत उकडे होय झुंजता वर काही चुकविता लाभवाती न कांक्षी विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च
किन्नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितन्नो राज्यं भोगास्वकानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणां त्यक्त्वा धनानि च आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः मातुलाश्वशुराः पौत्राः शालाः सम्मन्यनस्तथा तया विजयवृत्तिकायी मद सर्वदा काजनाई एतराज्यतरीकायी पाहुण्या या सकळा ते वदावे मग जे भोग भोगावे ते जळवदागवे पार्थुमणे तेने सुखे न होईल ते वळते से साहिजील परी जीवत हे वेचीजील याची लागी परी यासी घातू की जे मग आपण राज्य सुख भोगीजे ते स्वप्नही मन माझे करुण शके तरी आम्ही का जन्मावे कवणा लागी यावे जरी बनलाया चिंतावे विरुद्ध म्हणे पुत्रा ते इच्छा कुळ याचे काही हेची फळ जिने गळजे केवळ वज्रा फुले हे म्हणीचे केवी धरजे आपण वज्राचे या होईजे परी घडे तरी की जे भले इया आम्ही जे जे जोडावे ते ते समस्ती ही भोगावे हे जीवित हे उपकारावे गाजियांच्या आम्ही दिगंधीचे भोपाळ विभांडून सगळ मग संतोष विजय कुळा फुलेजे तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे झाले असते उद्यतम नावया अंतोरिया कुमरे सांडोण्या भंडारे शस्त्राग्री जिव्हारे आरोपणी कैस्या ते कैसे मारू कवणावरी शस्त्र धरू निजरतया करू गातू केवी हे नेणसी तू कवण परी पैल भीष्म द्रोण जयांचे उपकारा साधारणं मा भूत एत शालक सासरे मातुळ आणि बंधू हे सकळ पुत्र नातू केवळ इष्टया सती अवधार्याती जवळकेचे हे सगळे सोयरे आमुचे म्हणून दोषादी वाचे पुरदाची एतान्नान्तुमिच्छामि ज्ञतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राजस्य हेतु किन्नु मयि कृते हे वरी बलते करतु आता चेते मारितु परी आपण मने घातून चिंतावा त्रैलोक्याचे अनकळीत जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचितनाचरेमी जरी आजी येतासे केचे तरी कमळाच्या मणी वृजे सांगे मुखी पाहिजे तुझे कृष्णा निहत्य दार्धराष्ट्रांना का प्रीतिशा जनार्दन पापमैवाश्रयेदस्मान्नद्वैतानादतायिनः जरी वध करुणी गोत्रजांचा तरी वसवटा होणे दोषांचा मज जोडलेला सुतो हातीता दुरी होसी कुळहरणी पातके हे अंगे जडती आशिके हे वेळे तू कमळणे गेली खावासी जैसा उद्याना माझी अनळू संचरला देखोणी प्रबळू मग क्षणभरी गोकुळू स्थिरणवये कास कर्दम सर्वरू अवलोकणी जकोरू न सेविना वेरु करुणी गे तया परी तू देवा मज जगोणे सीमावा जरी पुण्याचा बुलावानाशी जेल तस्मान्नार्हा वयं हन्तुं द्वार्धराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनमी कथं मध्वा सुखिनः स्याम माधव मनवणी मी हे न करी या संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ भोवती परिते सदसे तुझसी अंतराय होईल मग सांगे आमचे काय बोलेल येणे दुःखे ये पुढेल तुझ विन कृष्णा मनवणी कौरव ये वदिजती मग आम्ही भोग भोगिजती हे असो माता घडती अर्जुन म्हणे यद्यपि तेन पश्यन्ति लोभोपतचेतसा कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पादकं कथं नज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यति विरजनार्दन हे अभिमानमध्ये भुलले जरी संग्राम आले तरी आम्हाही तापुले जाणावे लागे हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जाणत जाणताची सेवावे काळकूट हाजी मार्गी चालता कुळासिंह झाला वजिता कविता लागवाथी अस्ता प्रकाश संडावा मगांध कुपाश्रावा तरी ते तकवणू देवाला पुसंगे का समोर अग्नी देखोणी जरी नवसजे वसंडोणी तरी क्षणा एका कवळूनी जाळू शके ऐसे दोष हे मूर्त अंगी वाजवासी पाद हे जानताई केवी येत प्रवर्धावे ऐसे पार्वती अवसली म्हणे देवावधारी या कल्मशाची गोरी सांगेन तुझ कुलक्षी प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलं कृष्ण
मधरमो विभवत्युत जैसे काष्टे काष्टमतिजे केतवनी एक उपजे तेने काष्टजात जाळीजे प्रज्वळलेनी तैसा गोत्रीचे परस्परे जरी बदवडे मत्सरे तरी तेने महाघोषे त्वरे कुळचनासे येणे पापे धर्मलोपे अधर्मोची आरोपे कुळा माझी अधर्माद्विपवाद कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः शिशुदुष्टाशु वार्ष्णीय जायते वर्णसङ्करः एतसारासार विचारावे गवणे कायाचरावे आणि विधी निषेधाकवे पारशती असतादिपूतवडीजे मगान्नकारी राडीजे त्रिवजीचिका आढळीजे जयापरी ऐसा कुळी कुळक्षय होय ते वेळी तो आद्य धर्मोदाय मगाण काय आहे पापा वाचोणी ते यमणी मठाकती येथेंद्रिये सैरा राहटती म्हणून व्याविचार घडते कुलस्त्रियांसी उत्तमाधमी संजरती ऐसे वर्णावर्ण मिसळती हेतसमूळजिली जाती धर्म जैसी सोटाची बरी पाविजे सैरा कावळी तैसी महापापे कुळी प्रवेशती संकरो नरकायैव कुलग्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हीशां लुप्तपिण्डोदकक्रियाः मगकुळातया शेका आणि कुळघातका एरैना नरका जाण्याती एके वंशवृद्धी समस्त यापरी होय पतित मगो वाणी स्वर्गस्थ पूर्वपुरुष जेत नित्यादी क्रिया टाके आणि नैमित्तिक क्रिया पारुके एत करुणा किळोदके कवनारपी तरी पितर काय करती ऐसे स्वर्गे वसती म्हणून तेही येते कुळापासी कागडी वाळू लागे तो श्रांत व्यापी वेगे देवी या ब्रह्मकुळा वघे आपलविजे दोषे रीती कुलग्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ति जाति धर्मा कुलधर्माश्च शाश्वताः उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम अहोवत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः देवावधार्याणिकैक एतघडे महापातक जे संगदोषे अलौकिक भ्रंशु पापे जैसा गरिया पुला वाणी बसे अन्य लागला तो आणि काही प्रज्वळायला जाळून घाली तैसे आतया कुळ संगती जे जे लोक वर्तती ते बाधा पावती निमित्तेने तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी पडली आती ठाई मग कल्पांती कल्पनाई ऐसे कुळक्षय अर्जुन म्हणे देवाये विविध काणी ऐकिजे तरी अजून वरी त्रासून बसे हृदय वज्राचे काय केजे अवधारी पा अपेक्षिजे राज्य सुख जया लागी तव क्षणिक ऐसे जाणताई धोका वेरुणा जे वडील सकळा फुले वधावया जेठी सुदेले सांगपा काय थे कुले घडेले आम्हा यदि माम प्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणया कार्तरार्षारणे अन्नुस्तन्मे क्षेमतरं भवेत् आता यावरी जे जियावे यापासून ये भरवे जे शस्त्रे सांडून सावे पाणयांचे यावरी होय जिंके ते मरणैवरी निके परियणे कल्मशे साड नाही ऐसे जे कोणी सकळ अर्जुन या फुले कुळ मग म्हणे राज्यते केवळ निरय भोगो संजय उवाच एवमुक्त्वार्जुनः सङ्घे रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः ऐसे तिये अवसरी अर्जुना बोलिला समरी संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राते मगात्यंतमुद्वेगला न धरत गैवरुआला ते तवडी गातली काला रथवणिया जैसा राजकुंवर पदच्युतु सर्वदा होय उपतु कारवीरा उग्रस्तु प्रभायिनु नातरी महासिद्धी संभ्रमे जिंदिला तापसुभ्रमे मगा कळवणी कामी दिनुकुजे तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू दिसे जेतरं वरू तेजिला तेने मग धनुष्यबाण सांडिले न धरता श्रुपात आले ऐसे ऐके राया भरतले संजयो म्हणे आता यावरी तू वैकुंठनाथू देखोणे सखेद पार्थू कवणे परी परमार्थो निरूपिल
ते सविस्तर पुढारी कथा अतिस कौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासू इति श्री ज्ञानदेव विरचितायां महाभारत दीपिकायां प्रथमोऽध्याय पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बजरंग बली की जय। मंगलमूर्ती मोरया।